तुम्ही पण वर्कआउट करताना मध्ये पाणी पिताय ना, तर ऐका. मला माहिती आहे पाणी पिणं खूप महत्वाचं आहे, पण किती आणि कधी प्यायचंय हे लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण हेवी सेट मारतो, हेवी वर्कआउट करतो, तेव्हा आपली बॉडी पूर्ण गरम असते. मसलमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्यात जर तुम्ही अर्धी बॉटल पाणी पिलं, तुमचं जे ब्लड मसलला पंप करतंय ते तुमच्या पोटाकडे डायव्हर्ट होतं. त्यामुळे तुम्हाला मसल पंप कमी येईल, क्रॅम्प्स आणि ब्लोटिंग सुरू होईल. आणि जर तुम्ही खूपच जास्त पाणी पिलं तर बॉडी सोडियम डायल्यूट होणार आणि तुमचं डोकं दुखायला चालू होईल. आणि हायड्रेशन इनबॅलन्समुळे तुमचा परफॉर्मन्स पण कमी होणार. मग करायचं काय? सेटच्या वेळेस फक्त एक सिप पाणी प्यायचंय. खूप जास्त पाणी नाही प्यायचं. एक 2 सिप घेऊन पाणी पिलं त्याने काय होईल, तुमची बॉडी पण हायड्रेट राहील, मसल पंप मेंटेन राहील, क्रॅम्प्स, ब्लोटिंग आणि सोडियम इम्बॅलन्स होणार नाही आणि तुमचा परफॉर्मन्स पण हाय राहील. पाणी पिणं हे महत्वाचं आहे, पण टायमिंग आणि क्वांटिटी कंट्रोल करावी लागते. सगळ्या बाजूने विचार करावा लागतो. पण तुम्ही जास्त विचार करू नका, फक्त मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या मित्राला पण शेअर करा.